नाशिक पोलीस दलाला 66 नवीन वाहने, 7,22,00,000चा निधी मंजूर. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पोलीस दलासाठी तब्बल 66 नवीन वाहने खरेदी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 7,22,34,564 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वाहनांची संख्या वाढवण्यात येणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून नाशिक पोलीस आयुक्तांसाठी 10 वाहने, पोलीस आयुक्त कार्यालयासाठी 16 वाहने, तर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांसह ग्रामीण पोलीस दलासाठी 40 वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त, गस्त आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे पोलीस दलाने वाहनांची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वाहनांवर मोबाईल सर्व्हिलन्स सिस्टीम बसवण्यात येणार आहे. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परिसरावर निगराणी ठेवण्यासोबतच व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. तसेच वाहनांवर पब्लिक ॲड्रेस सिस्टीमही बसवण्यात येणार असून गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना सूचना देणे पोलिसांना अधिक सुलभ होणार आहे. नाशिक पोलीस दलाला मोठे बळ, 66 नवीन वाहनांच्या खरेदीला मंजुरी, 7,22,00,000चा निधी मंजूर. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय, मोबाईल सर्व्हिलन्स सिस्टीमने पोलिसांची नजर, वाहनांवर पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, पोलीस दलाच्या सक्षमीकरणाला वेग. 66 वाहनांचा तो विषय. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा घोषवाक्य आहे आणि त्याची अंमलबजावणी पोलीस विभागाने अत्यंत उत्तम रीती वेळोवेळी केलेला आहे. विभिन्न प्रकारचे गुन्हेगारीला डिटेक्ट करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. भारत सरकारचे गृह मंत्रालयाने काही निकष ठरवून दिलेला आहे. त्या निकषानुसार सन्माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब, सन्माननीय पोलीस अधीक्षक श्री स्वामी साहेब त्यांनी एक नियोजन आराखडा तयार केलेला आहे आणि त्या नियोजन आराखड्याच्या अंमलबजावणी ते अत्यंत उत्तमरीती आणि अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये करत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभागाने जो प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर केला होता त्या प्रस्तावांचा विचार सन्माननीय पालकमंत्री महोदय व जिल्ह्याचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींनी केला. त्याच्या अनुषंगाने 26 वाहन नाशिक शहर पोलिसासाठी आणि 40 वाहन नाशिक ग्रामीण पोलीस युनिटसाठी मंजूर करण्यात आलेले आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून. आणि अगदी काही दिवसामध्ये या वाहन जनतेच्या सेवेसाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या वाहनाच्यामुळे पोलीस विभागांचे जो रिस्पॉन्स टाईम असतो ते कमी होणार आहे. त्यांच्या तपास यंत्रणाला हातबळ मिळणार आहे आणि इतर जो पोलीस यंत्रणाचं काम आहे त्याच्यामध्ये म्हणजे प्रगती होणार आहे. मी पोलीस यंत्रणांनी जो काही खूप मेहनत घेऊन जो काम करत आहे त्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून, आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून, सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून म्हणजे कौतुक व अभिनंदन करण्यात आलं आणि त्या अनुषंगाने या 67 वाहन नाशिक जिल्ह्याच्या जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आली.